महाराष्ट्र हादरलं, अल्पवयीन विद्यार्थिनीवर 59 वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार. पिंपरी चिंचवडमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील एका 59 वर्षीय व्यक्तीविरोधात अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात संचालकाला मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अकादमीच्या माजी विद्यार्थिनीलाही अटक केली आहे. मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर मंगळवारी संचालकाला अटक करण्यात आली. जेलमधून सुटल्यानंतर आता त्याने पुन्हा एकदा असं कृत्य केल्यानं पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी शेख आणि त्याला मदत करणाऱ्या विद्यार्थिनीला अटक केली आहे. घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार रावेत परिसरातील एका अकॅडमीच्या संचालकानंच हे कृत्य केल्याचं समोर आले. मी तुला फिजिकली डेव्हलप करेल, तू माझ्याशी रिलेशनशिप ठेव असं म्हणत संचालकाने विद्यार्थिनीसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार पीडितेने केली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अकॅडमीचे संचालक आणि एका माजी विद्यार्थिनीविरुद्ध पॉक्सो बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीवर याआधी 10 वर्षापूर्वी देखील अशाच प्रकारचं कृत्य केल्यानं कारवाई झाली होती. त्यावेळी देखील त्याला पोलिसांनी अटक केली होती. पुणे प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.